एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करतो. नंतर कोड स्पेस डॉट cd फोटोग्राफी py manage py run server. स्लॅश ॲडमिन. ठीक आहे, मी कुठपर्यंत आलतो? हायलाइट्स. आपलं हायलाइट पेज काय झालं, कम्प्लीट झालं. ठीक आहे, हायलाइट पेज आपलं काय झालं, कम्प्लीट झालं. आता आपल्याला स्टार्ट करायचे हा सेक्शन. ठीक आहे, कॅटेगरीज सेक्शन आपल्याला काय करायचं आता, स्टार्ट करायचं आहे. ते फाईल काय करतो पटकन टाकतो. सेक्शन येते मला पण लागत नाही. ठीक आहे, आता आपल्या काय गावावर कॅटेगरी स्टार्ट करायचे. ठीक आहे, तर 6 सेक्शन बोल. आता मला काय काय सेक्शन लागणार इथं, एक लागण इमेज. कोणत्या कोणत्या फील्ड लागतात, एक लागण एक जेपीजी इमेज, एक लागण टायटल, एक लागण काउंट. ठीक आहे, दुसरी एक मेन इमेज आणि बटन टायटल. 4-5 फील्ड मला लागतात. ठीक आहे, आता मी आलो. एक नवीन लिंक बनवतो नावबार मध्ये. सेम कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे, आता ह्याला काय नाव द्यायचं मला, नंबर आलं. ठीक आहे, हे आपलं काय कॅटेगरीज. ठीक आहे, इथं पण कॅटेगरीज करतो. ठीक आहे, कॅटेगरीज नावाचे URL बनवली. ठीक आहे, कॉपी केलं त्याला, URL मध्ये आलो. ठीक आहे, पेस्ट करतो ह्याला. टोटल सेक्शन आहे, हा काय केला, कॉपी केला आणि पेस्ट केला, कट केला. आता मला या URL ची गरज नाही आता. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवतो हायलाइट्सचा. हायलाइटचा टोटल फंक्शन काय केला मी, कॉपी करून घेतला. ठीक आहे, कॉपी केलं, नंतर काय केलं, पेस्ट केलं. हायलाइट स्टार्ट हायलाइट, हा 2 सेक्शन का आला. पण हायलाइट एंड स्टार्ट होता. एंड कॅटेगरी नावाचे काय म्हणाले, URL बनवायचे. कॉपी केलं, स्टार्ट करतो. आणि त्याचं काय बनवलंय, कॅटेगरी डॉट HTML नावाची फाईल बनवली. ठीक आहे, आता मला जे पार्ट लागत नाहीत ते काय करतो, कमेंट करतो. ठीक आहे, मला सेव्ह पण नाही लागत. सेव्हला पण काय करतो, कमेंट करतो. एडिट पण नाही लागत, डिलीट पण, अपडेट पण नाही लागत आणि डिलीट पण नाही लागत. ठीक आहे, हे सेक्शन काय येतं, कमेंट करते. आता कॅटेगरी डॉट HTML नावाची काय बनवते, फाईल बनेल. फाईल कशी बनेल आपल्याला, ऍडमिन मध्ये न्यू फाईल. ठीक आहे, डॉट HTML.
आता बॅनर बॅनर याच्या आधी कोणतं केलं तर हायलाइट्स टेस्टमेंट. तो पूर्ण काय करतो, कोड कॉपी करतो आणि कॅटेगरीज मध्ये काय केला, पेस्ट केला. ठीक आहे. आता मला फील्ड्स कोणते आता, कॅटेगरीज. ठीक आहे. सेव्ह कॅटेगरी नाव दिली, गव्हर्नमेंट फ्री. ठीक आहे. कॅटेगरीचं हेडिंग दिलं त्याला. ठीक आहे. आता आपल्याला काय लागणार आहे, इमेज लागणार आहे. ठीक आहे. अशी एक दोन इमेज लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. एक इमेज आहे, सेम अजून एक इमेज लागणार आहे आपल्याला, दोन इमेज. ठीक आहे. ह्याला करतो मेन इमेज, मेन इमेज, मेन इमेज. आणि दुसरी इमेज जी आपली पहिली, ठीक आहे, त्याला करतो ठीक आहे, जस्ट इमेज ठेवू त्याला. ठीक आहे. त्याची नेम आहे, नेम चेंज करतो, मेन इमेज केलं. ठीक आहे. आता इथं मला काय करायचे, त्याच्या फील्ड्स येतात कोणत्या, टायटल. ठीक आहे. पण कशाचं टायटल, कॅटेगरीचं टायटल किंवा टायटल टाकतो टायटल. ठीक आहे. इथं पण नेम चेंज करतो, इथं टायटल करतो किंवा कॅटेगरीज टायटल टाकू त्याला. ठीक आहे. आता कोण आहे, कॅटेगरीज काउंट. टायटल केलं, कॅटेगरीज टायटल. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणी आपल्याला जस्ट आलो इथं, जस्ट चेक करू फील्डला. ठीक आहे. कॉन्टेस्ट. ठीक आहे. अवेलेबल कॉन्टेस्ट. ठीक आहे. कॉपी केलं तर इथं करतो पेस्ट. ठीक आहे. अवेलेबल कॉन्टेस्ट. ठीक आहे. कॉन्टेस्ट टायटल पण करतो. ठीक आहे. अवेलेबल टेस्टला कॉपी केला. आता कोण आहे, आपल्या दोन इमेज झाल्या. ठीक आहे. दोन इमेज झाले, एक दोन टायटल पण झाला. ठीक आहे. आणि त्याचे जस्ट कॉन्टेस्ट पण झाला, इमेज दोन इमेज पण झाले. आपल्याला किती राहिला आता, बटन टायटल. ठीक आहे. जस्ट त्याला करतो मी बटन, बटन टायटल. ठीक आहे. इथं पण बटन टायटल करतो, बटन टायटल. ठीक आहे. आता याची मला गरज नाहीये. ठीक आहे. माझ्यात किती फील्ड झाल्या, दोन इमेज झाल्या. ठीक आहे. एक टायटल झाला, एक कॉन्टेस्ट, अवेलेबल कॉन्टेस्ट. ठीक आहे. आणि दुसरा बटन. अशा किती फील्ड होते माझे, एक दोन तीन आणि चार आणि पाच. ठीक आहे. एक दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे. झाले माझं. ठीक आहे. आता मला काय करायची, मॉडेल मध्ये त्याला काय करायचे, सेव्ह करायचे. ठीक आहे. आधी जी आपली सेव्ह URL बनवली होती. ठीक आहे. त्याला रजिस्टर करून घेतो, URLs मध्ये आलो.
ठीक आहे, रजिस्टर केलं. ठीक, व्ह्यूज मध्ये आलो. इथं पण त्याला काय करू, रजिस्टर करून घेतो. कमेंट आउट करतो. ठीक आहे, आता मी काय करतो, तो जो डेटा आहे तो काय करतो, सेव्ह करायला प्रायव्हेट. ठीक आहे, पण आता सेव्ह होणार नाही येतो. ठीक आहे, त्याला काय करतो, एक रिस्पॉन्स पण देतो. केला, सेव्ह रिस्पॉन्स दिला. ठीक आहे, सेव्ह कॅटेगरीज. आता आपल्याला काय करायचं, मॉडेल क्रिएट करायचं. मॉडेल क्रिएट करायचं, एक मॉडेल बनवतो. क्लास, आता कोणतं कॅटेगरीज. ठीक आहे, जस्ट कॅटेगरीज मॉडेल. ठीक आहे, मॉडेल्स डॉट मॉडेल. ठीक आहे, तर त्यामध्ये काय घ्यायचे मला, इमेज म्हणजे जे फील्ड्स येतात ते लागणार येतात. तर काय केल्या घेतल्या. आता ही एक इमेज आहे. ठीक आहे, आपल्याकडे किती, 2 इमेज लागणार येतात. ठीक आहे, 2 इमेज घेतल्या आणि बाकीचे जे 3 टायटल किंवा हेडिंग म्हणू शकतो. ठीक आहे, आज काय केलं, 3 घेतले. ठीक आहे, कॅटेगरीजवर आलो. ठीक आहे, तर आपल्याला कोणकोणते होते, ते जे व्हॅल्यूज होत्या. ठीक आहे, त्या काय केल्या, कॉपी केल्या. ठीक आहे, मॉडेल्स मध्ये आलो. त्यांचा मॉडेल बनवून घेतला. आता कोणता, कॅटेगरीज मॉडेल. त्याला कॉपी केलं, यूज मध्ये आलो. ठीक आहे, आता मॉडेलचं काम माझं क्लिअर झालं. ठीक आहे, हायलाइट्स मॉडेल जागा मी करतो, कॅटेगरी मॉडेल करतो. ठीक आहे, आणि डेटा काय करतो, आता सेव्ह करून घेतो. आता जी इमेज येणार, इथं इमेज कशात येणार आहे, आपले फाईल्स मध्ये. ठीक आहे, झाला माझा डेटा सेव्ह. ठीक आहे, आणि तो डेटा सेव्ह होणार आहे तो काय करतो मी आता, एका टेबल मध्ये प्रिंट करून देतो. ठीक आहे, कॅटेगरीज नावाचं काय बनवते, ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे, ओबीचे काय करतो, पास करून देतो. ओबीचे केला पास. आता आलो कॅटेगरीज डॉट एचटीएमएल मध्ये. ठीक आहे, आता जे टायटल येतं, आपल्याकडे किती इमेज येतात, 2 इमेज येतात. ठीक आहे, इमेज. ठीक आहे, एकाला म्हणू शकता मेन इमेज पण म्हणू शकता एकाला. ठीक आहे, मेन इमेज. ठीक आहे, जस्ट एक याला घेतलं इमेज नाव. ठीक आहे, आता नंतर कोण आहे आपल्याकडे, सिरियल नंबर. ठीक आहे, कॅटेगरी टायटल, कॉन्टेस्ट टायटल. ठीक आहे, नंतर आपल्याकडं अवेलेबल कंटेस्टंट्स. ठीक आहे, आणि नंतर टायटल झालं, कॉन्टेंट. ठीक आहे, एक बटन टायटल. असे याचे टायटल्स येतात. ते काय केले, हेडिंग दिले. ठीक आहे, मग तो डेटा काय करतो, मी टेबल मध्ये प्रिंट करतो. ठीक आहे, आता मी काय करतो,
जे 3 येतं ते मी काय करतो, आपल्या डेटामध्ये काय करून देतो, प्रिंट करून देतो. ठीक आहे. आता ते काय 2 इमेज येतात. ठीक आहे. ते 2 काय करतो इमेज पण जस्ट प्रिंट करून देतो खाली येतात टेबलमध्ये. ठीक आहे. एक कॉन्टेक्स्ट इमेज. ठीक आहे. दुसरी काय आहे आपली मेन इमेज. मेन इमेज. ठीक आहे. ते केले प्रिंट. म्हणजे आता काय करतो मी, एक मायग्रेशन आणि मायग्रेट. ठीक आहे. कंट्रोल सी, py main.py, मेक मायग्रेशन. मेक मायग्रेशन. ठीक आहे. आणि मायग्रेट. ठीक आहे. आणि रन सर्व्हर. ठीक आहे. आता करतो डेटा फिल. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे. आलो पेजवर आपलं कॅटेगरीज आहे. ठीक आहे. त्याने डायरेक्ट कोणतं कॅटेगरीज ओपन केला, वेज कॅटेगरीज. ठीक आहे. आता मला कोणतं कॅटेगरीज ओपन करायचं आहे, ॲडमिनचं. ठीक आहे. मला कोणतं ओपन कोणतं करायचे, ॲडमिनचं. तर ती कॅटेगरीची. ठीक आहे. आपल्या URLs मध्ये ठीक आहे, कोणती फाईल आहे पाहते. ठीक आहे. आपल्याला कोणतं पाहिजे, ॲडमिन. ॲडमिन स्लॅश. ठीक आहे. आलं ब्राउझरवरती, तरी इथं जर नाही झालं, स्लॅश ॲडमिन. ठीक आहे. ठीक आहे. तर तरीच ही अडचण देत आहे. ठीक आहे. सिंपल एक काम करतो, कॅटेगरीचे फ्यूज, त्याला एक कॅटेगरी द्या. ठीक आहे. नाव बार मध्ये आलो. इथून काय करतो, त्याची नेम आहे. ठीक आहे. हे जास्त सिंपल यस रिमूव्ह करून टाकतो मी. इथं आलो कॅटेगरीज URL मध्ये. इथं काय करतो, यस रिमूव्ह केला. तर आपण यस काय केला, रिमूव्ह केला. ठीक आहे. नंतर आलो व्ह्यूज मध्ये. व्ह्यूज मधला पण याचा यस काय केला, रिमूव्ह करून टाकला. रिफ्रेश केलं, अडचण नाही आली. स्लॅश ॲडमिन स्लॅश. ठीक आहे. कॅटेगरीज. ठीक आहे. कॅटेगरीज पेज ओपन झालं. आता ठीक आहे, माझा फॉर्म तर आला. ठीक आहे. आता मी काय करतो, त्याला सेट करतो पूर्ण. ठीक आहे. नावावरचं काम संपलं, कॅटेगरीजवर आलो. ठीक आहे. आता कोल6 आहे. ठीक आहे. त्याला आपण कोल6 आहे क्लास. त्याला मार्जिन टॉप देतो MT5. ठीक आहे. त्याला आपण MT5. त्याला कोल12 करतो. ठीक आहे. कोल12 रिफ्रेश केला. ठीक आहे. झाला माझा फॉर्म क्लिअर. आता मी काय करतो, त्याच्यामध्ये काय करतो, 2 इमेज देतो. ठीक आहे. जस्ट आलो माय ड्राईव्ह. एक दोघं माझ्याकडे थोडेफार. ठीक आहे. आणि एक फाईल घेतो इमेजसाठी. इमेज. ठीक आहे. जस्ट एक इमेज घेतो, नॉर्मल इमेज नाही तर माहिती करते. ठीक आहे. ही एक इमेज घेतली. ठीक आहे. कॉन्टेस्ट टायटल जस्ट हॅलो टाकतो. ठीक आहे. अवेलेबल कॉन्टेस्ट 50 केलं. ठीक आहे. बटन टाकलं क्लिक हिअर. ठीक आहे. ठीक आहे. मोर. मोर केलं, डेटा केला सेव्ह. डेटा माझा काय झाला, सेव्ह झाला. आलो रिफ्रेश केलं, टेबलमध्ये माझा डेटा आला. ठीक आहे. त्याला काय करतो मी, एक रिडायरेक्ट करून देतो आता.
कुणाला पेजला. आता कोणत्या पेजवर रिडायरेक्ट करणार मी त्याला, कॅटेगरीच्या कॅटेगरीचे पेज आपलं त्याच्यावर काय करतो रिडायरेक्ट करून देतो. डेटा सेव्ह झाला लागतो, काय रिडायरेक्ट कर आता. ठीक आहे. आणि तो जो डेटा आहे आता तर मला काय करायचं बॅकएंडचा डेटा आहे आता मग तो काय कशात आणायचा आता फ्रंट एंडला. ठीक आहे. टेम्पलेट आता मला कोणती फाईल लागणार आता, एक तो होम पेज लागेल आणि व्ह्यूज फाईल. ठीक आहे. व्ह्यूज फाईल मध्ये डेटा काय करतो मी पास करून देतो होम पेजला. ठीक आहे. म्हणजे कॅटेगरीज आहे त्याला पण काय करतो फाईल लिस्ट सेव्ह. तर मला काय तर राहिलंय कॅटेगरीज आणि कॅटेगरीज. ठीक आहे. कॅटेगरीजला केलं सिलेक्ट कॉपी होमवर आलो. ठीक आहे. होम पेज. ठीक आहे. आता इथं मला फक्त एक सेक्शन लागतोय कोणता हा सेक्शन. ठीक आहे. त्याला फॉर लूप देतो आपण फॉर आय इन कॅटेगरीज. ठीक आहे. आणि डेटा काय करतो तो जो आहे ठीक आहे जो डिव आहे त्याला काय करतो एंड करतो. ठीक आहे. आता ह्याचा एंड ठीक आहे ह्याचा एंड इथं. ठीक आहे. फॉर लूपला काय करतो एंड करून टाकतो एंड. ठीक आहे फॉर. ठीक आहे. आता हे जे दोन बाकी सेक्शन आहेत ते मला लागत नाही म्हणून त्याला काय करतो मी कमेंट करून टाकतो. मला फक्त एक सेक्शन लागतो त्याच्यातला. ठीक आहे. आता जी इमेज आहे ही कोणती इमेज आपली लोगो. ठीक आहे. आता ती जी कॅटेगरी टेस्टिंग वर आलो. ठीक आहे. त्या इमेजचा काय करतो पाथ घेतो कॉपी करून. ठीक आहे. होम पेजवर आलो तिथं पेस्ट केला. ठीक आहे. कॅटेगरीजवर आलो इथं अजून एक आपली मेन इमेज आहे. ठीक आहे. त्याला कॉपी केलं होम पेजवर आलो. ठीक आहे. हा जो पाथ आहे तो काय केला कट केला आणि तिथं आपला जो पाथ आहे इमेज आलेली काय केली पेस्ट केली. आता जी टायटल आहे टायटलला पण कॉपी केलं होमवर आलो आपलं जी टायटल आहे तिथं काय केलं पेस्ट केलं. ठीक आहे. आणि कंटेंट. ठीक आहे. त्याला पण कॉपी केलं पेजवर आलो आणि इथं काय केलं पेस्ट केलं. ठीक आहे. डेटा केला सेव्ह होता. आता राहिलं आपलं बटन टायटल त्याला पण कॉपी केलं जे आपलं बटन होतं. ठीक आहे. बटन कोणता हा साईड त्याला काय केलं पेस्ट केलं. ठीक आहे. आला माझा बॅकएंडचा डाटा फ्रंट एंडला. ठीक आहे. आलो ब्राउझरवर इथं आलो इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे. इथं डेटा आला माझा. ठीक आहे हाय. ठीक आहे आला माझा डेटा. ठीक आहे. तिथं कॉन्टेस्ट जे आपलं अवेलेबल कॉन्टेस्ट तिथं काय करतो मी फक्त नंबर करतो कारण मला नंबर पाहिजे तिथं टेस्ट पाहिजे. ठीक आहे. केला